न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण महा TET न्यूज अपडेट बघणार आहोत। भरती प्रक्रियेतून 4093 शिक्षक रुजू। शालेय शिक्षण विभागाच्या वतीने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत राज्यातील 4447 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे। त्यातील 4093 उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले आहेत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवाय गुणवत्तेवर शिक्षक भरती करण्यात येत आहे। खासगी अनुदानित शाळांमध्ये मुलाखती घेऊन शिक्षण भरती करण्यात येणार आहे। या भरतीसाठी 11,000 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे। त्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यास सुरुवातही करण्यात आली होती। मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने भरती प्रक्रिया थांबली होती। शिक्षण विभागाने भरती प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठविले होते। त्यावर आयोगाने मतदान झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीची नियुक्ती पत्र देण्यास परवानगी दिली आहे। पदभरती संबंधी प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे। विना मुलाखत पदभरतीची प्रक्रिया कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय व गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्यात आली आहे। या पदभरतीसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी एकूण 30 गुणांसाठी आवश्यक असलेली कार्यपद्धती तयार करण्यात येत आहे। विश्वासार्हता व पडताळणी समांतर फेरी न्यायिक प्रकरणे व तत्सम बाबींसंदर्भात शासन स्तरावरून काही बाबींवर कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। समाज माध्यमाद्वारे काही व्यक्ती खोडसाळपणे चुकीची माहिती प्रसारित करतात। कोणत्याही माहितीसंदर्भात पुराव्याची खात्री करून माहितीची विश्वासार्हता पडताळावी असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी नमूद केले आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।